सोमनाथ सूर्यवंशी मुख्य प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने परभणी शहरात वकील संघाच्या वतीनं फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला। सर्वोत्तम प्रस्ताविका विद्यामर प्रकरणातील सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता। या मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे अंतिम आदेश दिल्याने वकील संघाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला। सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलीस कोठडीत असताना मृत्यू झाला। पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे जाहीर केलं होतं। मात्र सोमनाथ सूर्यवंशीची आई हिने माझ्या मुलाचा मृत्यू हृदयविकार नव्हे तर पोलिसांच्या मानेने झाला असा आरोप करत सोमनाथच्या आईने उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती। हे विशेष अत्यंत महत्त्वाचा विजय असा मानावा लागेल। भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या नुकसानीच्या अनुषंगानं जी काही घटना घडलेली होती तर त्या अनुषंगानं सोमनाथ सूर्यवंशी सारख्या एका उच्च शिक्षित विद्यार्थ्याला स्वतःचा जीव गमवावा लागला होता। पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा जीव गेलेला होता। आज त्याच भारतीय संविधानाच्या चौकटीत बसून सोमनाथ सूर्यवंशीला न्याय माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं मिळवून दिलेला आहे। डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांनी मोठा युक्तिवाद करून स्वतःची बाजू सोमनाथ सूर्यवंशी मांडली। सोमनाथ सूर्यवंशी याच्या आईने सुद्धा सरकारने दिलेली मदत नाकारली, त्याही सुद्धा ठाम राहिल्या आणि हायकोर्टामध्ये या सर्व बाजूच्या सखोल गोष्टींमध्ये गंभीरपणे या गोष्टी लढल्या। काय वाटतं या? अत्यंत महत्वाची गोष्ट या प्रकरणामध्ये सांगावीशी वाटते ती अशी की माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये चालवलं। प्रत्येक तारखेला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर स्वतः या प्रकरणामध्ये उपस्थित राहून अत्यंत चांगल्या प्रकारची अत्यंत अभ्यासपूर्ण अशा प्रकारची मांडणी माननीय उच्च न्यायालयामध्ये केली आणि माननीय उच्च न्यायालयाला हे स्पष्ट दाखवून दिलं की या प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलिसांच्याच मारहाणीमुळे झालेला आहे। आजचं जे जजमेंट आलेलं आहे ते एकदम अतिउत्तम आहे। कारण बाळासाहेबांनी ज्यावेळेस मुंबई हायकोर्टामध्ये बहस केली, आर्ग्युमेंट केली, त्यावेळेस त्यांनी स्वतः सांगितले अशा प्रकारच्या कित्येक केसेस आहेत पोलीस कस्टडीचे पेंडिंग आहेत, त्याच्या विरुद्ध कोणतीही ॲक्शन घेतली जात नाही, तशा प्रकारचा कायदा नाही आहे। त्याच्यामुळे बाळासाहेबांनी स्वतः याच्यामध्ये जीव ओतून काम केलेलं आहे आणि म्हणून त्या सूर्यवंशीला न्याय मिळण्याच्या दृष्टीने त्यांनी हे कायद्यामध्ये कोणतीही तरतूद नाही, ती तरतूद असावी या संबंधाने त्यांनी पुढची दिशा ठरवावी आणि यानंतर अशा केसेस होतील त्यांना ही पुढची दिशा बाळासाहेबांनी ठरवून दिलेली आहे।